अस्सलामुअलैकुम नाजरीन, एडीएन उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम है। मैं हूं शेख आयशा जिलानी। खबरों का सिलसिला शुरू करने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की सुर्खियों पर। 2 अक्टूबर से ऑटो रिक्शा के किरायों में इजाफा, जिला कलेक्टर सुनील चौहान का ऐलान। कफिल एजुकेशनल एंड वेलफेयर सोसाइटी और शम्स फाउंडेशन की जानिब से 5 रोज़ा आधार अपडेट कैंप का इनेकाद। अब खबरें तफसील से। 2 अक्टूबर से ऑटो रिक्शा के किरायों में इजाफा किया जाएगा। 1.5 किलोमीटर के लिए अब 26 रुपये अदा करना होगा। इसकी इत्तला जिला कलेक्टर सुनील चौहान ने प्रेस कॉन्फ्रेंस में दी। औरंगाबाद में शहर में लगभग 22 से 23 हज़ार ऑटो है और पूरे ज़िले में 40 हज़ार ऑटो है। ऑटो रिक्शा का दर था, जो रेट था वो 2015 में फाइनल किया गया था। उसके बाद में रिक्शा संगठन की सभी बहुत डिमांड थी कि इसका रेट इसमें बढ़ोतरी की जाए। 2015 में पेट्रोल का जो रेट था पर लीटर था 78 रुपीज़ 78 रुपये, जो कि आज लगभग 109 रुपये है। इसको सबको मद्देनज़र रखते हुए और खटुआ समिति, माननीय खटुआ साहब के अध्यक्षता में एक समिति नियुक्त की थी। यह समिति ने गवर्नमेंट को रिपोर्ट दिया था। उसके आधार पर गवर्नमेंट ने शासन निर्णय निकाला था, गवर्नमेंट जीआर निकला था मार्च 2020 में। कोविड की वजह से लास्ट 2 साल में हमने रिक्शा के दरों में सुधार नहीं किया था, लेकिन आज हमारी आरटी की मीटिंग हो गई, रीजनल ट्रांसपोर्ट अथॉरिटी की। इसमें हमने निर्णय ले लिया कि अपन रिक्शा के दर में सुधार करते हैं। इसमें 2-3 मोटी मोटी बातें हैं। पहले रिक्शा का जो स्टॉप था, बोले तो 1 किलोमीटर का टप्पा पकड़ के हमने दर फिक्स किया था। 1 किलोमीटर पे बैठने के बाद में 1 किलोमीटर पे 14 रुपये देने पड़ते थे। अभी हमने जो टप्पा किया है, जो खटुआ समिति ने दिया है, वो 1.5 किलोमीटर का किया है। 1.5 किलोमीटर पे आपको 26 रुपीज़ देने पड़ेंगे और ये एक हो गया। आगे और आप 1 किलोमीटर चलेंगे तो आपको 18 रुपये देने पड़ेंगे। ठीक है। फिर दूसरा हमने ये किया है कि अभी शेयर रिक्शा भी अलाउड किया है। शेयर रिक्शा में 3 पैसेंजर रिक्शा में बैठ सकते हैं। अभी आरटीओ साहब ने आपको बताया कि शेयर रिक्शा के लगभग 90 से ज़्यादा अपन पॉइंट फिक्स आइडेंटिफाई किए हैं। वहाँ पे हम बोर्ड भी लगाएंगे, तो मेरे सिटीजन अभी शेयर रिक्शा का यूज़ कर सकते हैं। जब शेयर रिक्शा में ये बैठेंगे तो पहला जो टप्पा है 1.5 किलोमीटर का 26 रुपये, तो अगर तीनों पैसेंजर उसमें उतरते तो 26 रुपये में 30% ज़्यादा डाल के वो शेयर रिक्शा का यूज़ कर सकते। टोटल जो भाड़ा आएगा उसको डिवाइड करके आपस में दे सकते। ये एक हो गया। उसके बाद में अभी जो हमने दरों में सुधार किया है, ये जो सुधार है वो 2 अक्टूबर से लागू होगा, गांधी जयंती के दिन से। 2 अक्टूबर के बाद में ये नए रेट से सिटीजन्स को भाड़ा देना पड़ेगा। और 2 अक्टूबर से हमने मीटर को कैलिब्रेट करने के लिए उनको 2 महीने की मोहलत दी है, 2 महीने का टाइम दिया है। वो पीरियड में वो अपने मीटर कैलिब्रेट कर सकते हैं। और 2 अक्टूबर के बाद में जब तक मीटर कैलिब्रेट नहीं होता 2 महीने तक, तब तक दे कैन यूज टैरिफ कार्ड को बता के नए रेट से भाड़ा ले सकते हैं। और एक प्रावधान हमने किया है कि नाइट में अगर आप रिक्शा यूज़ करते तो उसमें 25% भाड़ा आपको ज़्यादा देना पड़ेगा। वो भी कार्ड पे आप 2 अक्टूबर से देख सकते हैं, या कैलिब्रेशन के बाद में वो भाड़ा ऐड करके ही आपका मीटर रीडिंग मिलेगा। ऐसा निर्णय हमने किया है। एक करने में एडमिनिस्ट्रेशन की जिलाधिकारी बोल के मेरी सभी रिक्शा चालकों से रिक्वेस्ट है कि एवरी रिक्शा चालक ने हर रिक्शा चालक ने अपना ड्रेस पहन के रिक्शा चलानी चाहिए, उसका बैच लगा के। तो सिटीज़न के दिल में, या महिला या मेरी बहनें रिक्शा से जब भी यूज़ करती है, दे शुड गेट अ कॉन्फिडेंस, उनको विश्वास होना चाहिए। जब रिक्शा में वो रहेंगे, उनके साथ उनके पेपर्स जो है, ड्राइविंग लाइसेंस, अदर पेपर्स, वो भी उसके साथ रहेंगे। और रिक्शा चालक जो बैठता है उसके पीछे एक बोर्ड लगाएंगे हम छोटा सा, जिसमें उसका फोटो भी रहेगा, बारकोड रहेगा। ऐसा करेंगे। और जब भी वो रिक्शा रास्ते पे चलेगा और जहाँ पे उनको पार्किंग की जगह दी है वहीं पे पार्क करेंगे। रास्ते पे पार्क करके ट्रैफिक में प्रॉब्लम नहीं करेंगे। बस इतना है। और जो व्हीकल एक्ट है, उसके रूल्स एंड रेगुलेशंस, उसका बिल्कुल पूर्णतः पालन करेंगे। ये निर्णय हमने लिया है और मुझे कॉन्फिडेंस है कि मेरे सभी रिक्शा चालक इसमें अमल करेंगे
और वो एडमिनिस्ट्रेशन का साथ देंगे। आज़ादी के अमृत महोत्सव के सिलसिले में 75 साल मुकम्मल करने वाले सीनियर शहरियों को मुफ्त एसटी सफ़र की सहूलत दी गई है। इसका ऐलान वज़ीर आला एकनाथ शिंदे ने किया था। चंद सीनियर शहरियों ने इस ज़िमन में एडीएन से बात करते हुए अपने ख़यालात का इजहार किया। एस टी महामंडळामार्फत दिनांक 26 ऑगस्ट 2022 पासून 75 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना आपल्या सर्व प्रकारच्या बस सेवेमधून 100% सवलतीनं प्रवास करण्याची मुभा महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे। यामध्ये शिवशाही, शिवनेरी या बसेसचा देखील अंतर्भाव करण्यात आला आहे। प्रथम आपण फक्त 65 वर्ष वयावरील नागरिकांना 50% सवलत देऊन प्रवासाची मुभा देत होतो, परंतु या 25 ऑगस्टच्या निर्णयामुळे जे 65 वर्षावरील नागरिक आहेत त्यांना आता जी आमची सीटर स्लीपर बस होती त्यामध्येही 50% आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे, 50% सवलत लागू करण्यात आली आहे। व त्याचप्रमाणे इतर ज्या बसेस आहेत 65 वर्ष ते 75 वर्षावरील नागरिकांसाठी 50% सवलत आहे व 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्व प्रवाशांना मोफत प्रवास एस टी महामंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे। बाबा कुठनं आलात तुम्ही? सुरतहून आलो, कुठं चाललात आता? आता चाललो वाशिम. येताना काही भाडं वगैरे लागलं आहे का? नाही, नाव काय तुमचं? नारायण सुभाराव ढोले. सरकारने आता नवीन निर्णय घेतला आहे की आता पूर्णपणे 75 वर्षापुढील नागरिकांना आता हो मग. बस सेवा ही मोफत आहे। कसं वाटतं तुम्हाला आता? हो मग 75 झाले ना आपले. कसं वाटतं तुम्हाला आता? हा बरं वाटते ना, 75 झाले. पहिल्याने किती लागत होते? पहिला निम्मे भाडे घेत अर्ध अर्ध भाडं लागत होतं हो, पहिलं? अर्ध लागत आहे. हो, हाफ तिकीट. येताना काही भाडं वगैरे लागलं आहे का? नाही, 1 रुपया नाही घेतला. पहिल्याने किती लागत होते? अर्ध भाडं लागत होतं. हां आता पूर्ण मोफत आहे का? हां, मोफत आहे पूर्ण आता. कसं वाटतंय तुम्हाला आज पूर्ण मोफत झालंय तर? चांगलं वाटतंय आता, बरं वाटतंय आता, फिरा वाटतं इकडं तिकडं. हे आता मोफत मिळाले बसतं तिकीट नाही काय पहिल्याने लागत. कसं होतं? पहिलं अर्ध तिकीट मिळत होतं, आता पूर्ण ठीक आहे. आता अर्ध तिकीट नाही काय, आता फ्रीमध्ये. आता फ्रीमध्ये आहे का? हो, कुणीकडे चाललात तुम्ही आता? मेकर चाललात. हो. तुम्ही येण्या अगोदर काही भाडं वगैरे लागलं आहे का तुम्हाला? नाही काय म्हणे कंडक्टर? काय म्हणे भाडं नाही लागत नाही तुम्हाला. कार्ड दाखवलं ना, हां. तुम्ही भाडं काही लागत नाही तुम्हाला आणि जा लवकर भेटून या. सरकारने कुठं आता चालले? म्हणलं औरंगाबादला चालले, मला भेटून या म्हणे. आम्हाला द्यावं लागतं म्हणे. सरकारने नवीन निर्णय घेतलेला आहे. पहिल्यांदा तुम्हाला 75 पहिल्यांदा अर्ध तिकीट लागत होतं, पण आता पूर्ण मोफत तुम्हाला मिळतंय. तर कसं वाटतंय तुम्हाला आता? आज अम्बेडकरवादी संघर्ष कमेटी की जानिब से भड़कल गेट से डिविजनल कमिश्नर ऑफिस पर यलगार मोर्चा निकाला गया। मुल्क में मुख्तलिफ रियासतों में पिछड़े तबकात के ज़ातों पर मुजालिम करने वालों पर सख्त कार्रवाई करने का मुतालबा इस मौके पर किया गया है। देशामध्ये आणि राज्यामध्ये जातीयवाद्याकडून मागासवर्गीयांना टार्गेट करून जातीय द्वेषातून जीवे मारण्यात येत आहे। त्यामुळे आंबेडकरी समूहामध्ये असंतोष पसरला आहे की जातीयवादी मनोहानी ताकदीला प्रोत्साहन देण्याचं काम केंद्रातलं भाजप सरकार करतं आहे, महाराष्ट्र राज्यातलं ते हिंदुत्ववादी सरकार करतं आहे। त्यामुळं आंबेडकरी जनता ही भयभीत झालेली आहे। त्या राजस्थानमधला इंद्रकुमार मेघवालचं प्रकरण असेल, गुजरातमधील बिल्किस बानोच्या आरोपींना शिक्षा झाल्यानंतरही, आणि शिक्षा अशी होती की त्याच्यामध्ये मरेपर्यंत जन्मठेप होती, परंतु त्यांनी 20 वर्षानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांचे अधिकार वापरून केंद्र शासनाच्या दबावाखाली येऊन त्या प्रकरणामधील आरोपी सोडून दिलेला आहे। त्याच्यामुळं समाजामध्ये वेगळा मेसेज गेलेला आहे की बाबा असं आरोपी गुन्हा केल्यानंतरही जर अशा पद्धतीनं जर आरोपीला सोडण्यात येत असेल तर समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे।
कारण या ठिकाणी फक्त मतदानासाठी या आमच्या समाजाचा वापर केला जातो, परंतु जेव्हा जेव्हा अत्याचार होतात तेव्हा ही कुठली लोकप्रतिनिधी त्या पीडिताला भेट देत नाही. म्हणून त्यांच्याबद्दलचा जो काही असंतोष समाजामध्ये आहे तो असंतोष ढोल बजाव आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्या घरासमोर आम्ही व्यक्त करणार आहे. सड़क पर फिरने वाले मवेशियों को पकड़कर कोंडवाड़े में बंद किया जा रहा है. वाज़ेह रहे कि मवेशियों की वजह से अक्सर शहर में हादसा पेश आते हैं. मजीद मालूमात औरंगाबाद म्यूनिसिपल कॉरपोरेशन के जू इंचार्ज डॉक्टर शेख शाहिद ने दी. महानगरपालिका प्रशासक यांच्या आदेशामुळे गणेशोत्सव काळामध्ये शहरातील विविध ठिकाणी मिळत असलेले मोकाट जनावरे पकडण्यात आले. विशेषतः विसर्जन विहीर व परिसरातील जेथे मोकाट मुख्य रस्त्यावर रहदारीस अडथळा करणारे जनावरे पकडण्यात आली. 1 एप्रिल 2022 ते 30 ऑगस्ट 2022 या काळात लहान जनावरे 34 व मोठी जनावरे 347 असे पकडून संबंधित जनावर मालकाकडून 1,60,000 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. आणि विशेषतः मोकाट वराह सोडणाऱ्या विरुद्ध व म्हशीचे गोठे जे आपले गोठ्याचा मलमूत्र शेण चारा महानगरपालिकाच्या ड्रेनेज लाईनमध्ये सोडून व ड्रेनेज लाईन वारंवार चोकअप होत असल्यामुळे म्हशीचे गोठेचे मालकाविरुद्ध विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर, बरेचसे रस्त्यावर असं दिसून येते की जानवर मुकाट बसलेले आहेत आणि त्यांच्यावर काय कारवाई आणि ते वारंवार पकडून जातो आणि ते वारीच नसतं त्यांचं. या विशेष मोहिमेअंतर्गत वारंवार ज्यांचे जनावरं आले, विशेषतः आम्ही जळगाव रोड व आणि सिडको पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जाधव मंडीमध्ये जे जनावरं सोडत होते 6 जनावर मालकाविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आणि याच्यानंतर पण कुणी जास्त म्हणजे एक आपले पाळीव प्राणी बेजबाबदार सोडून आणि त्यांना व्यवस्थित खाद्यपुरवठा घेऊन प्राणी क्रूरताचे गुन्हा दाखल करण्याचं नियोजन आहे. आतापर्यंत काय झालं नियोजन असं गुन्हा दाखल वगैरे करण्यात आला केलं. मागील महिन्यात 10 जनावर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सिडको पोलीस स्टेशन आणि आपलं क्रांती चौक पोलीस स्टेशन. काय जनावर मालकांना काय आव्हान करणार? जनावर मालकाला मी हेच आवाहन करेल की आपले पाळीव जनावरे शहराबाहेर हलवावे किंवा आपलं व्यवस्थित त्याची दखल घेऊन आपले जनावर आपल्या ताब्यात ठेवून घेऊन सार्वजनिक रस्त्यावर व रहदारी अडथळा येऊन अशा प्रकारे जनावरे सोडू नये. निराला बाजार में आज पीपल का दरख्त गिर पड़ा, जिसकी वजह से रास्ते की ट्रैफिक और राहगीरों को दुश्वारी का मुकाबला करना पड़ा. निराला बाजार में डोमिनोज के रूबरू पीपल का दरख्त गिर पड़ा. इसकी शाखें गिरने की वजह से पानीपुरी गाड़ी 2 व्हीलर्स का नुकसान हुआ. खुशकिस्मती से कोई जानी नुकसान नहीं हुआ. बादजा दरख्त की टहनियों को हटाकर रास्ता मामूल के मुताबिक कर दिया गया. मराठवाड़ा मुक्ति संग्राम के सिलसिले में प्रधानमंत्री सनती रोजगार मेळावा के एहतमाम किया गया है. इसकी इतला ITI के डिप्टी डायरेक्टर सतीश सूर्यवंशी ने ADN से मुखातिबत में दी. प्रेरणेने आपण महाराष्ट्राच्या संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करून औरंगाबाद विभागामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व महारोजगार मेळावा याचं औचित्य साधून आपण मराठवाड्यातील मॅक्सिमम लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा एक महामेळावा आपण अरेंज केलेला आहे. या मेळाव्यामध्ये ITIच्या पासआउट झालेल्या मुलांना रोजगार मिळेल आणि त्यांना अप्रेंटिस पण आपण उपलब्ध करून देत आहोत. यामध्ये जवळपास 100 कंपन्या आपण इंडस्ट्रीमध्ये बोलवत आहेत आणि याच्यामध्ये जवळपास 2000 मुलांच्या वर आपल्याकडं वॅकन्सी उपलब्ध आहे. याचबरोबर आपण MCVCच्या मुलांनासुद्धा जवळपास 500 मुलांना रोजगार उपलब्ध करून देत आहे. यासाठी 25 कंपन्या आपल्याकडे येणार आहे. याचबरोबर नवीन जे मुलं आहेत जे 10वी पास असतील किंवा 12वी असतील किंवा ग्रॅज्युएट असतील, कुठल्याही प्रकारचा जो ग्रॅज्युएट असेल या प्रत्येक माणसाला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपण एक महामेळावा जो अरेंज केलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे जवळपास 25 इंडस्ट्री अजून ॲडिशनल आपल्याकडे येत आहेत जे आर्ट्स कॉमर्स सायन्स हे ज्या स्ट्रीम्स आहे यांनासुद्धा आपण रोजगार देणार आहोत. या रोजगारमधला उद्देश हा आहे की गेल्या 2 वर्षापासून कोविडच्या सिच्युएशननंतर मुलांना एक रोजगारचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावा आणि हा प्लॅटफॉर्म एवढा मोठा असेल की जवळपास
साधारणतः 4 ते 5 हजार विद्यार्थी आपल्याला या मेळाव्यासाठी येतील ही अपेक्षा आहे. या मेळाव्यामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना एक जाहीर नम्र विनंती आहे की त्यांनी येताना त्यांचं क्वालिफिकेशनचे जे कागदपत्र आहे ते सोबत बाळगावे. म्हणजे आपण त्या दिवशी जे मुलं सिलेक्शन होतील त्या मॅक्सिमम आपला प्रयत्न असेल की सर्व मुलांना आपण सिलेक्शन करून नोकरी असेल किंवा अप्रेंटिस असेल हे देण्याचा प्रयत्न आपण त्या दिवशी करणार आहोत. मराठवाड़ा बहुजन विकास फ्रंट की जानिब से आज शहर में एक प्रेस कॉन्फ्रेंस का इनेकाद किया गया. इस मौके पर रमेश गायकवाड़ ने मीडिया से मुखातिबत में मालूमात दी. गोदावरी खोरे एकात्मिक विकास आराखडा जो राज्य शासनाला सुपूर्द केला त्यामध्ये ते नमूद केलेलं आहे. आमची प्रामुख्यानं या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं प्रामुख्यानं मागणी अशी आहे की 28.85 TMC जे पाणी आहे मराठवाड्याचं ते आमचं पाणी राज्य शासनानं आमचं मंजूर करावं आणि मराठवाड्यात नव्यानं प्रकल्प आले पाहिजे अशी आमची मागणी आहे. नंबर 2ची आमची मागणी अशी आहे की आमचं ज्यावेळी 6 ऑक्टोबर 1975ला संपूर्ण देशात धरणाची मोजणी झाली आणि 6 ऑक्टोबर 75च्या मोजणीमध्ये आमच्या लेंडी आणि आमचं माजलगाव या प्रकल्पामधलं पाणीच काउंट केलं नसल्यामुळे त्या पाण्याची वजाबाकी बेरीज चुकलेली असताना आम्ही आंदोलन केलं आणि त्यामध्ये 19.29 TMC पाणी या ठिकाणी मागच्या वर्षी शासनानं जाहीर केलं. त्या अंकगणितीय पद्धतीत ते पाणी आलं. परंतु या पाण्यामुळं मराठवाड्यात काही प्रमाणात प्रकल्प येणार आहे. पण विषय असा आहे की त्या ठिकाणी काही अधिकाऱ्यांनी टेंडर काढले. आमची मागणी अशी आहे की 19.29 TMC पाणी मंजूर आहे पण हे मराठवाड्याला समन्यायी पद्धतीनं पाणी वाटप झालं पाहिजे. म्हणजे पूर्ण करा असेल किंवा त्या ठिकाणी जे काही खोरे असतील त्या साऱ्यामध्ये प्रकल्प आले पाहिजे आणि समन्यायी पाणी पद्धत जर वाटप करायचं असेल तर पहिल्यांदा ते 19.29 TMC पाण्यावरची सारे टेंडर रद्द केले पाहिजे ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे. आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ जे आहे ते 10 जिल्ह्याचं महामंडळ आहे. जवळपास 10,000 कर्मचाऱ्याचा स्टाफ असताना त्या ठिकाणी आता 6,000 जागा रिक्त आहे. त्या 6,000 जागा रिक्त असल्यामुळे खऱ्या अर्थानं सिंचनाची प्रक्रिया होत नाही आणि त्या ठिकाणी आता क्लरिकलच्या जागा नाही, शिपाई नाही, ड्रायव्हर नाही, शाखा अभियंता नाही, उपविभागीय अभियंता नाही आणि कार्यकारी अभियंत्याकडे 2-2, 3-3 ठिकाणचा चार्ज देण्यात येतो. आणि यामुळे या ठिकाणी या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास मंडळामध्ये त्वरित नोकर भरती करावी सरळ सेवा पद्धतीनं अशी आमची मागणी आहे. अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद फिर मुलाकात होंगी. आप देखते रहिए ADN उर्दू न्यूज़. घर की गुड़िया पापा की परी जा रही है. ऐसी गाड़ी में बेटी को विदा करोगे तो रोना तो आएगा ही ना. क्या कमी है इस गाड़ी में? ऑटोमेटिक है, सनरूफ है, इम्पोर्टेड म्यूजिक सिस्टम है. अरे 2 नहीं 6 स्पीकर हैं. अरे पर एयरबैग तो सिर्फ 2 है ना, 6 क्यों नहीं? एक्सीडेंट हुआ तो सिर्फ आगे एयरबैग्स मिलेंगे, पीछे म्यूजिक सुनते सुनते बेटी और जवाई दोनों टाटा बाय बाय हो जाएगी. झूठ नहीं बोलूंगा, दोस्त हूं आपका. 1 2 3 4 5 6. अब क्यों रो रहे हो? अब तो सुरक्षित है. ऐसो यार, गाड़ी में 6 एयरबैग्स होंगे तो आपकी ड्राइव ज्यादा सेफ होगी. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल. रियासती ट्रांसपोर्ट कॉरपोरेशन डिपो नंबर 2 के 32 बसों के जरिए गणेश उत्सव के दरमियान 15,50,000 रुपये का कारोबार हुआ. इसकी इत्तला ADN से मुखातिबत में डिपो मैनेजर संतोष घाणे ने दी. औरंगाबाद आगार क्रमांक 2 मार्फत जे काही मुंबईतील चाकरमानी आहेत त्यांना गावाकडे कोकणामध्ये जाण्यासाठी औरंगाबाद आगारामार्फत 32 बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. सदरची वाहतूक ही मुंबई ते कोकण त्यांच्या मूळ गावापर्यंत ST महामंडळामार्फत करण्यात आली होती. यासाठी औरंगाबाद आगार क्रमांक 2च्या ज्या 32 बसेस गेल्या होत्या यांनी साधारणतः त्या ठिकाणी 49,000 किलोमीटरची वाहतूक संबंधित गौरी गणपती फेअरमध्ये केलेली आहे व त्या केलेल्या वाहतुकीमधून औरंगाबाद आगार क्रमांक 2ला
साधारणतः 15,55,000चे उत्पन्न प्राप्त झालेले आहे. या ज्या गौरी गणपतीच्या गाड्या आहेत याचा जवळपास 5,800 प्रवाशांनी लाभ घेतलेला आहे व ना नफा ना तोटा या तत्वावर एस टी महामंडळाने सदर गणेश भक्तांची सोय एस टी महामंडळामार्फत केलेली आहे. खुलदाबाद ताल्लुके से गल्ले बोर गांव में रास्तों की खस्ता हाली की वजह से शहरी परेशान है. मरने के बाद ही ये मसला ख़त्म नहीं होगा. खुलदाबाद ताल्लुक़े के गल्ले बोर गाँव में रास्तों की खस्ताहाली से अवाम परेशान है. नाश बस्ती में ले जाने वाला ट्रैक्टर पलट गया, जिसकी वजह से नाश बैलगाड़ी में ले जानी पड़ी. इस वाक़े की वजह से लोगों का कहना है कि मरने के बाद भी रास्तों की परेशानी का मुकाबला करना पड़ रहा है. कफिल एजुकेशनल एंड वेलफेयर सोसाइटी और शम्स फाउंडेशन की जानिब से 5 रोज़ा आधार अपडेट कैंप का इनेकाद किया गया है. शहरियान इस कैंप से ज़्यादा इस्तिफादा करें, ऐसी अपील सोसाइटी की सदर फिरदौस फातिमा ने की है. कफिल एजुकेशनल एंड वेलफेयर सोसाइटी और शम्स फाउंडेशन की जानिब से रहमानिया कॉलोनी, किराड़पुरा, अल्तमश कॉलोनी और नेहरू नगर के साकिनान की सहूलत के लिए आधार अपडेट कैंप का इनेकाद किया गया है. रहमानिया कॉलोनी में वाक़े रॉयल इंग्लिश स्कूल में ये कैंप 5 दिनों तक जारी रहेगा. सोशल वर्कर इंजीनियर रमज़ानी खान के हाथों आज आधार अपडेट का इफ्तिताह अमल में आया. इस मौके पर साबिक़ कारपोरेटर व कफील एजुकेशनल एंड वेलफेयर सोसाइटी की सदर फिरदौस फातिमा, रॉयल इंग्लिश स्कूल की सदर मौलमा शेख वसीमा बेगम, शेख मोहसिन, नीलोफर बेगम, मोहसिना सैयद और अदनान रफ़ी खुसूसी तौर पर मौजूद थे. सरकारी नुमाइंदा सत्यजीत सुधाकर और कोशलिया पैरे की निगरानी में ये कैंप जारी है. मनोज पांडे ने आधार अपडेट करने में अहम ताउन दे रहे हैं. ये कैंप रोज़ाना सुबह 9 से शाम 5 बजे तक जारी रहेगा. इस आधार अपडेट कैंप से मुतल्लिक़ा शहरियान ज़्यादा से ज़्यादा तादाद में इस्तिफ़ादा करें. यह अपील कफील एजुकेशनल एंड वेलफेयर सोसाइटी की सदर फिरदौस फातिमा ने की है. आज हिंदी दिवस मनाया जा रहा है. इस मौके पर बुरहानी नेशनल उर्दू स्कूल की तालिबा तैयबा फिरदौस की आवाज़ में पेश है एक नज़्म. मैं हिंदी की वो बेटी हूँ जिसे उर्दू ने पाला है. अगर हिंदी की रोटी है तो उर्दू का निवाला है. मुझे है प्यार दोनों से मगर ये भी हकीकत है. लता जब लड़खड़ाती है हया ने ही संभाला है. मैं जब हिंदी से मिलती हूँ तो उर्दू साथ आती है और जब उर्दू से मिलती हूँ तो हिंदी घर बुलाती है. मुझे दोनों ही प्यारी है, मैं दोनों की दुलारी हूँ. इधर हिंदी सिमाई है, उधर उर्दू सिखाला है. यहीं की बेटियाँ दोनों यहीं पे जन्म पाया है. सियासत ने इन्हें हिंदू और मुस्लिम क्यों बनाया है. मुझे दोनों की हालत एक सी मालूम होती है. कभी हिंदी पे बंदिश है, कभी उर्दू पे ताला है. भले अपमान हिंदी का हो या तौहीन उर्दू की, खुदा की है कसम हरगिज हया ये सह नहीं सकती. मैं दोनों के लिए लड़ती हूँ और दावे से कहती हूँ मेरी हिंदी भी उत्तम है, मेरी उर्दू भी आला है. मेरी हिंदी भी उत्तम है, मेरी उर्दू भी आला है. अब खबरें अहमदनगर की. सोशल सेंटर के बानी फादर हरमन बाखिर की पहली बरसी के सिलसिले में अहमदनगर शहर में इन्हें खिराज अकीदत पेश किया गया. इसकी इत्तला अहमदनगर सोशल सेंटर के डायरेक्टर फादर सीजू ने दी. 1984 साली फादर बाखर आले आणि फादर बाखर येऊन पाणलोटचं काम सुरू केलं. त्या पाणलोटच्या कामामध्ये त्यांचा महत्त्वाचा हिस्सा होता श्रमदान आणि चराईबंदी कुऱ्हाडबंदी. पण आमचं गाव जवळजवळ 90% मेंढपाळ असल्यामुळे चराईबंदी करणं खूप तकलीफ होतं.
आणि तेवढ्या याच्यातून आम्ही तो मार्ग केला आणि जो वृक्ष लागवड चढाईबंदी कुऱ्हाडबंदी हा मार्ग आम्ही मोकळा केला आणि प्रत्यक्षात केली की झाडाची लागवड केली आणि लागवड करून आज ते झाडं 30-40 फूट उंचीची झाडं आहेत आणि ती झाडं आणि गवत त्या गवतावर बरंचसं खायला झालं आणि आय एम व्हेरी हॅपी टू पार्टिसिपेट इन दिस प्रोग्राम. या कार्यक्रमात सहभागी होण्यात मला खूप आनंद वाटतो, कारण जे काय फादर बाकरने केलं आणि जे काय आपण आज पाहतो आणि इतकं त्यांनी जे केलेलं आहे, इतकी सुधारणा खेड्यागावात आणि या गावामध्ये त्यांनी जी केलेली आहे आणि त्याचं उदाहरण पाहून आपल्याला खूप आनंद वाटतो. आणि हा this change that he has made, this speaks volume about his work. आणि जे त्यांनी केलेलं आहे ते नेहमी या लोकांसाठी फायद्याचं ठरणार आहे हे ऐकून आपल्याला सर्वांना खूप आनंद वाटतो. आणि हे कार्य त्यांनी चालू केलेलं आहे, ते कार्य लोक आणि सोशल सेंटरचे स्टाफ आणि इतर सहभागी आहेत हे कार्य चालू ठेवणार याचा आम्हाला ठाम विश्वास है. नाजरीन, खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। 2 अक्टूबर से ऑटो रिक्शा के किरायों में इजाफा, जिला कलेक्टर सुनील चौहान का ऐलान। कफिल एजुकेशनल एंड वेलफेयर सोसाइटी और शम्स फाउंडेशन की जानिब से 5 रोजा आधार अपडेट कैंप का इनेकाद। तो ये थी आज की खबरें। कल फिर मुलाकात होंगी कुछ और नई खबरों के साथ। तब तक के लिए अपना ख्याल रखें और देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।